पक्ष फोडले पण राज्य आमच्या पाठीशी आहे असं म्हणतायत संजय राऊत। महाराष्ट्र उद्धव ठाकरे आणि पवारांच्या पाठीशी असल्याचं राऊतांनी म्हटलंय। राहुल गांधींनी मोदी शहांच्या तोंडाला फेस आणलाय असंही राऊतांनी म्हटलंय। तर 4 जून नंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसतील असं विधान संजय राऊतांनी केलंय। वारंवार महाराष्ट्रामध्ये येत आहेत, मोदी येत आहेत, शरद पवारांना हिशोब मागतायत, उद्धव ठाकरेंवरती टीका करतायत। अमित शाह तर असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये नकली शिवसेना आहे जी उद्धव ठाकरे। असं आहे की या देशावर डुप्लिकेट देशभक्तांचं राज्य सुरू आहे। हे जे 2 लोक आहेत त्यांचं देशाच्या जडणघडणीमध्ये शून्य योगदान आहे। स्वातंत्र्य संग्रामात अजिबात योगदान नाही आणि हे लोक आमच्याकडे हिशोब मागतात। महाराष्ट्र आम्ही उभा केला, महाराष्ट्र आम्ही घडवला, बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, हे आमच्याकडे कसला हिशोब मागतात। आम्ही घडवलेला महाराष्ट्र लुटण्याचं काम हे करतायत। मुंबईतले उद्योग, मुंबईतली संपत्ती हे गुजरातला पळवून नेतात। हिंमत असेल तुम्ही कमवून दाखवा ना। जी मुंबई मराठी माणसानं त्याच्या घामातून रक्तातून निर्माण केली त्याची तुम्ही लूट करताय। फक्त तुमच्यामध्ये जर ताकद असेल, धमक असेल तर तुम्ही गुजरातमध्ये अशा प्रकारची शहरं निर्माण करा। अशी दरोडेखोरी करून तुमचं राज्य संपन्न होणार नाही। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की देश विकासाच्या मार्गावरती आहे, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस सातत्यानं असं सांगतात की नाही, ही लढाई उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप नाही किंवा शरद पवार विरुद्ध भाजप नाही किंवा अजित पवार विरुद्ध शरद पवार नाही, तर राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी ही निवडणूक आहे। हे वारंवार का सांगावं? हे यासाठी सांगावं लागतं की महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। महाराष्ट्र शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। या 2 नेत्यांचा धसका नरेंद्र मोदींनी फार घेतला आहे। त्यांनी आमचे पक्ष तोडले, फोडले, तरीही तुम्ही चिन्ह पळवलं असेल आमचं, पण हे राज्य आमच्या पाठीशी आहे। तुम्ही राहुल गांधीला कालपर्यंत खिजगंटीत पकडत नव्हता, आज राहुल गांधीशी तुम्हाला झगडावं लागतं आहे नेतृत्व टिकवण्यासाठी तुमचं, आणि राहुल गांधींनी तुमच्या तोंडाला फेस आणलेला आहे। या देशाचं नेतृत्व 4 जून नंतर नरेंद्र मोदीकडे राहणार नाही, हे मी खात्रीनं सांगतो। या देशाचा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नसतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अकोले।